भारतात लग्नानंतर होणाऱ्या अत्याचारावर अनेक कायदे आहेत, जे पीडितेला संरक्षण आणि न्याय मिळवून देऊ शकतात. त्यापैकी काही प्रमुख कायदे खालीलप्रमाणे आहेत. ते आज आपण बघणार आहोत. भारतीय दंड संहिता कलम 498A हे कलम क्रूरतेशी संबंधित आहे. नवऱ्याने किंवा त्याच्या नातेवाईकांनी विवाहित महिलेला शारीरिक किंवा मानसिक त्रास दिल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. यामध्ये छळ करणे, मारहाण करणे, हुंड्याची मागणी करणे तसेच भावनिक अत्याचार करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. कलम 304B हे कलम हुंडाबळीशी संबंधित आहे. लग्नानंतर 7 वर्षाच्या आत हुंड्यासाठी महिलेचा मृत्यू झाल्यास ते हुंडाबळी म्हणून गणले जाते आणि या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो. कलम 302 हे कलम खुनाशी संबंधित आहे. जर नवऱ्याने किंवा त्याच्या नातेवाईकांनी महिलेचा खून केला तर या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो. कलम 375, 376 बलात्कार हा एक गंभीर गुन्हा आहे. फोर्स सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करणे हा एक गुन्हा आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 हुंडा घेणे किंवा देणे कायद्याने गुन्हा आहे. हुंड्याची मागणी करणे किंवा त्यासाठी महिलेला त्रास देणे या कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा कायदा महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देतो. शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आर्थिक किंवा शाब्दिक ॲब्युलेशन झाल्यास या कायद्यानुसार पीडित महिला संरक्षण ऑर्डर, निवास ऑर्डर आणि नुकसान भरपाईची मागणी करू शकते. हा कायदा केवळ विवाहित महिलांसाठीच नाही तर ज्या महिला पार्टनरशिपमध्ये आहेत त्या महिलांसाठी देखील हा कायदा लागू होतो. CRPC फौजदारी प्रक्रिया संहिता कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर अंतर्गत पीडित महिला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकते आणि इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलिसला सहकार्य करू शकते. टिप: कायद्याबद्दल अधिक माहितीसाठी आणि आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार योग्य कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलांची मदत घेणे आवश्यक आहे. अशाच छान छान व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. परत भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत.